बिंदास निर्भीड बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ बिंदास न्यूज। प्रायोजक रवी जगताप यांची साई श्रद्धा मोबाईल शॉपी। सर्व प्रकारचे नामांकित नवीन मोबाईल फोन्स, ॲक्सेसरीज आणि मोबाईल दुरुस्तीसाठीचं एकमेव विश्वसनीय ठिकाण। पत्ता पंचायत समिती कॉर्नर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर। मधमेश्वर हा कालवा नेहमीच कुठल्या कारणाने चर्चेत राहिला। याच नांदूर मधमेश्वर कालव्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत वितरकांची सद्यस्थिती काय, हा प्रश्न कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या मनात कायम होता। म्हणून त्यांनी पुढील योजना आखली आणि कर्तव्य परायणताही दाखवली। नमस्कार, मी प्रवीण पाटील। बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर बिंदास दर्शकांचं मनपूर्वक स्वागत। संपूर्ण अपडेटकडे जाण्यापूर्वी तुमचा एक सपोर्ट आणि या चॅनलला एक सहकार्य म्हणून आता चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। यासोबतच जर व्हिडिओ आवडला तर शेअर करायला सुद्धा विसरू नका। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर मतदारसंघातील थेट नांदूर मधमेश्वर कालव्यातून प्रवाहित होणाऱ्या वितरिका क्रमांक 4, 5 आणि 6 ब व क्रमांक 7 या वितरिकांची पाहणी वैजापूरचे कार्यसम्राट आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी केली। संबंधित अधिकाऱ्यांसोबत ही पाहणी केली। यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। लगेचच त्यांच्या समस्यांचं निवारण करण्यासाठी जी संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली। शेतकऱ्यांची ठिकठिकाणी जागोजागी झालेली तुटफूट, त्या वितरिकांची स्थिती काय यासोबत शेतकऱ्यांसोबत संवाद केला। काही चाऱ्यांमध्ये वाढलेली झाडी झुडपं आणि साचलेला गाळ काढण्यासाठी, याबरोबरच अतिक्रमणामुळे बुजलेल्या चाऱ्या, कालव्यांच्या खोलगट भागात मोठ्या प्रमाणात जमा झालेला गाळ, यामुळे शेवटच्या टोकाच्या शेतात पाणी पोहोचत नाही। यापासून अनेक शेतकरी वंचित होते। ही देखील मोठी दुरुस्ती करण्याची मागणी लाभ क्षेत्रातील अनेक शेतकऱ्यांनी केली होती। यावेळी आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की त्या दुरुस्ती कामासाठी देखील मी निधी उपलब्ध करून देईन आणि निधी उपलब्ध करून दिला। त्या कामाचा शुभारंभ आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून करण्यात आला। प्रत्येक वितरिकेवर टेल टू हेड या प्रमाणे सिंचनाचं नियोजन करण्यासाठी पाणी वाटप संस्थांचं सक्षमीकरण करून जास्तीत जास्त लाभधारक शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी पाणी मागणी अर्ज भरून पाण्याची मागणी करावी, अशा सूचना सुद्धा आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांनी शेतकऱ्यांना दिल्या आहेत, जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांना आपल्या हक्काचं 11 TMC पाणी मिळेल, असं आव्हान सुद्धा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी आमदारांनी केलं। यावेळी सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे सदस्य आणि आमदार म्हणून निवडून आलेले शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी निवड झालेले आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला, कार्याचं कौतुक केलं आणि अभिनंदनही केलं। मोठ्या मताधिक्याने विजयी केल्याबद्दल आमदारांनी सुद्धा उपस्थित शेतकरी वर्गासह मतदात्यांचे या बैठकीस माजी नगराध्यक्ष साबेर भाई, कार्यकारी अभियंता श्रीयुत गुजरे, कालवा सल्लागार समितीचे सदस्य तथा उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील साळुंके, माजी सभापती अंकुश पाटील हिंगे, शहर प्रमुख पारस घाटे, संचालक कल्याण पाटील जगताप, प्रशांत त्रिभुवन, उपकार्यकारी अभियंता सचिन ससाने, सर्व कनिष्ठ अभियंता आणि शेतकऱ्यांची उपस्थिती होती।